विश्वासावर मी चुकलो. माझा शब्द मी पाळू शकलो नाही. पण विश्वास ठेवायच्यात माझी खरंच काही चूक नाही. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले, पण नशिबापुढे माझं काही चाललंच नाही. माझे सगळे प्रयत्न फोल ठरले. आणि आज माझ्यामुळे तुझ्या बाबांना त्यांचं राहतं घर विकावं लागलं. खरं तर या माझ्या अपराधाला क्षमा नाहीये, पण तरीही जमल्यास मला माफ कर. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? जे व्हायचे ते होऊन गेलंय. आता तुमच्या क्षमा मागण्याने माझ्या बाबांचं गेलेलं घर परत नाही येणार आहे. असं तू काळजी करू नकोस. मी त्यांना यापेक्षा मोठं घर घेऊन देईन. खरंच तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही. मॅडम, काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. तुमच्यासारख्या चांगल्या घरच्या स्त्रीची अवस्था बघवत नाही. कशाला या भानगडीत पडताय? सगळं सांगून टाका. तुमचा त्या माणसाची काय संबंध आहे ते सांगून टाका. कोण माणूस, कुठचा माणूस? मी खरंच नाही ओळखत कोणाला. प्लीज मला सोडायचं. मी खरंच काही केलेलं नाहीये. मला इथे नका डांबून ठेवू. मी नाही राहू शकत इथे. मला खूप त्रास होतोय. होणारच. तुम्हाला या गोष्टींची सवय नाहीये. ऐशो आरामात लाईफ जगल्यात तुम्ही. पण मॅडम, आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल. कारण आता तुमची रवानगी सेंट्रल जेल मध्ये होणार आहे. असावरी तू काळजी करू नकोस. माझे प्रयत्न चालू आहेत. मी काही ना काहीतरी करून पैशांची व्यवस्था करीन. तुम्ही प्लीज मला खोटी आशा लावू नका. तुम्ही कुठून आणि कसे जमा करणार आहात पैसे? हे घर गहाण टाकू. हो दादा, माझं बँकेच्या मॅनेजरशी बोलणं झालंय. तो आपल्याला 50 लाखापर्यंत लोन द्यायला तयार आहे. अरे ऑलरेडी माझ्या नावावर एक. दादा, हे लोन मी माझ्या स्वतःच्या नावावर काढणार आहे, कारण हे घर माझ्या नावावर आहे म्हणून. बाबा, काय करताय? काय नाही, जुनी कागदपत्र दिसली ती चाळत होतो. माझ्या आजोबांच्या काळातली कागदपत्र आहेत. तेव्हापासून राहतोय आपण इथे? हो. हे घर गहाण ठेवायचं ऑप्शन मला मान्य नाही. का करायचं आपण असं? दादांनी त्यांच्या बिझनेससाठी काढलेलं हे कर्ज आहे. सगळ्या बिझनेसची मालकी त्यांची आहे. तुम्ही मालक नाही आहात त्या कंपनीचे. सगळ्या इस्टेटीत फक्त हे घर तुमच्या नावावर. 10% पार्टनरशिप तरी आहे का तुमची त्या बिझनेसमध्ये? मग त्यांच्यासाठी आपण हे घर गहाण का ठेवायचं? मानसी, हे काय चाललंय तुझं आपलं आणि परक? हाच मूर्खपणा झाला. मानसी!